ओके, तर आता झालं स्टार्ट. ओके, तर आता आपण बघणार आहे मेंटल हेल्थ आणि हायजीन मध्ये आपण काल प्रिन्सिपल बघितले, कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं, डेफिनेशन बघितले आणि कन्सेप्ट बघितला. मेंटल हेल्थ राहते काय. तर आता आपण बघू इमोशनल कंट्रोल. इमोशनल आपण कसं कंट्रोल करणार आपल्या मेंटल हेल्थला. ओके, इमोशनल कंट्रोल म्हणजे सिंपल आहे की ज्या वेळेला तुम्हाला एखादा स्ट्रेस येतो किंवा तुम्हाला एखाद्याचा राग येतो त्यावेळेला तुम्ही कसं इमोशनली कंट्रोल करणार स्वतःला. ओके, त्याचंच मिनिंग हा आहे. नो, फर्स्ट वन आहे की नो युअर इमोशन. तुम्हाला माहिती आहे तुमचे इमोशन काय आहे. दोघांमध्ये भांडणं झाले, त्यांना माहिती दोघांचे भांडणं झाले म्हणजे दोघं रागेमध्ये आहेत. मी एग्जाम्पल दिलं जेलसी, माहिती ना, जळणे, किसी के तरक्की पे जलना, ते. मग तुम्हाला माहिती पाहिजे तुमचं इमोशन काय त्या टायमिंगला, तुम्ही हॅपी आहे, जेलसी आहे. ओके, ते. त्यानंतर आहे सेकंड, नोटीस व्हॉट वॉज गोइंग थ्रू युअर माइंड. नोटीस करायचं आहे की तुमच्या माइंडमध्ये काय चालू आहे. तुमच्या माइंडमध्ये कोणाविरुद्ध राग आहे, हॅपीनेस आहे. ओके, ते तुम्हाला नोटीस करायचं आहे. तुम्हाला ते कळणार की आता हां ठीक आहे, मी तुम्हाला शिकवतोय तर तुमच्या माइंडमध्ये एकच असणार की हां मीच तुम्हाला शिकवतोय, किंवा एखाद्याला राग येत असेल माझा की सर बोर करताय. ओके, दोन पैकी ऑप्शन असणार आहे. त्यानंतर एक एक्झाम्पल आहे की पर्सन आय कॉन्टॅक्ट ऑन पब्लिक प्लेस. सपोज तुम्ही रोडने जाताय किंवा कुठे पण एक्सवायझेड एका ठिकाणी तुम्ही गेले, त्या ठिकाणी एखाद्या पर्सनने तुमच्यासोबत आय कॉन्टॅक्ट केला. ओके, त्यावेळेला तुम्ही बघणार ना, थोडं नर्वस होणार, का बघतोय हा माणूस माझ्याकडे, होतंय ना काय केव्हा ही नॉर्मल गोष्ट आहे, म्हणजे कॉमन गोष्ट आहे, खूप ठिकाणी होतात. ओके, तर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे की तुमच्या माइंडमध्ये काय चालू आहे. ओके, स्टार्ट कनेक्टिंग द एव्हिडन्स. त्यानंतर मग तुम्ही विचार करणार त्याबद्दल की एव्हिडन्स तयार करणार की हा असं का होतंय. ओके, ते. त्यानंतर कन्सिडर अदर ऑप्शन्स, डोंट रिॲक्ट नथिंग. ओके, कन्सिडर करायचं, तुम्हाला रिलॅक्स राहायचंय. एखाद्या तुम्हाला स्ट्रेसफुल सिच्युएशन तुमच्या समोर आली किंवा तुमच्याकडून ती हँडल होत नाही स्ट्रेसफुल सिच्युएशन XYZ. ओके, तुम्हाला रिॲक्ट करायचं नाही. ओके, रिॲक्ट म्हणजे आपण बोलतो ना, मला राग आला तर मी घरातलं सर्व काही फेकून देतो. आता हा मला राग आला तुमच्या देखील मी टॅब उचलून फेकून दिला. ओके, पण मला माहिती आहे याची व्हॅल्यू काय आहे, म्हणून मी ते करणार का, मी रिलॅक्स राहणार 2 मिनिटं. मला माहिती आहे 2 मिनिटं मी रिलॅक्स राहणार, माझा राग शांत होणार. ओके, त्यानंतर आहे पॉझिटिव्ह आयडिया. त्याबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह वे पण घ्यायचा की ठीक आहे, चुकीने झालं सर, होत असतं सर्वांना. ओके, तसं तुम्हाला सर समजलं मी काय बोललो की इमोशनल कंट्रोल आपण कसं करणार. त्याचे काही सब पॉईंट आहे, म्हणजे पॉईंट आहे की हे मेन पॉईंट आहे, त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे बुकमध्ये. तर मी तुम्हाला इझी वेने सांगितलंय. नो युअर इमोशन. सेकंड वन, नोटीस व्हॉट इज गोइंग ऑन युअर माइंड. थर्ड वन आहे स्टार्ट कनेक्टिंग द एक्झरसाइज, एव्हिडन्स. त्यानंतर आहे कन्सिडर द अदर ऑप्शन्स, डोंट रिॲक्ट नथिंग, रिलॅक्स युअर सेफ और पॉझिटिव्ह आयडिया. ओके, एवढं समजलं, राईट डाऊन केलं, करून घ्या. ओके, तर आता आपण बघू सायकोलॉजिकल प्रॉब्लेम ऑफ पेशंट अँड रिलेटिव्ह. ओके, तर आता त्यामध्ये आपण फर्स्ट बघणार आहे सायकोलॉजिकल रिॲक्शन टू डायग्नोसिस. आता पेशंट आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिटेड आहे. ओके, त्याचे काही रिलेटिव्ह आहेत. तर मग त्या ठिकाणी काय होणार, सायकोलॉजिकल रिॲक्शन टू डायग्नोसिस म्हणजे की त्याची मेंटॅलिटी अशी बनणार की तो घाबरणार कशाला, मरण्यासाठी. तो बोलेल की मी आता या ठिकाणी ॲडमिट झालोय तर मला काय होईल का, माझी डेथ पण होऊ शकते. ओके, तर त्याला असं वाटू शकतं की सायकोलॉजिकल रिॲक्शन टू द डायग्नोसिस ही त्याची रिॲक्शन असणार. आपण काय बघतोय, प्रॉब्लेम कोणते होऊ शकते सायकोलॉजिकल पेशंट आणि पेशंटच्या रिलेटिव्ह मध्ये. ओके, तुम्हाला हा पॉईंट कळाला मी काय सांगितलं ते. सायकोलॉजिकल रिॲक्शन टू डायग्नोसिस म्हणजे असा डिसीज कंडिशन किंवा असा आजार की जो झाला नाही त्याला असं वाटेल की मी आता वाचू शकणार नाही. ओके, त्यानंतर आहे सायकोलॉजिकल कोइन्सिडेंसेस ऑफ डिसीज अँड ट्रीटमेंट. ओके, त्यामध्ये आहे की मेडिसिन कॅन कॉज अनवॉन्टेड साईड इफेक्ट. म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की मेडिसिन घेतल्यानं खूप सारे साईड इफेक्ट होऊ शकतात, असं त्याचं बोलणं आहे. ओके, तर त्याला असं वाटतं की आता तुम्ही नर्स आहे, तुम्ही गेले त्याच्याकडं टॅबलेट घेऊन, तुम्ही बोलले की ही एक टॅबलेट आहे तुम्हाला आता घ्यायची आहे.
त्यावेळेला त्याची रिॲक्शन अशी तो असं बोलणार की मी टॅबलेट घेतलं ना मला काही होऊ शकते. ओके, म्हणून तो बोलणार की मी आता ह्या टायमिंगला टॅबलेट घेऊ शकत नाही, कारण की टॅबलेट घेताना माझ्यावर खूप सारे साईड इफेक्ट होऊ शकतात. ही अशी त्याची मेंटॅलिटी होणार. ओके, रिस्क ऑफ कॉम्प्लिकेशन ऑफ डिसीज अँड ट्रीटमेंट. ओके, जसं की लॉंगर टाइम पिरियड मध्ये जो डिसीज कंडिशन असतो, जसं की हायपरटेन्शन सर्वांना माहिती आहे, बीपीचा प्रॉब्लेम, डायबिटीस माहिती आहे. ओके, तर त्याचं म्हणणं काय की जर का डायबिटीस मला झाली तर मला जास्त चान्सेस आहेत. ओके, म्हणजे वाचण्याचे कमी चान्सेस आहे. कॉम्प्लिकेशन मला जास्त होऊ शकतात. ओके, कॉम्प्लिकेशन म्हणजे काय, दुष्परिणाम काय होऊ शकतात आपल्यावर. ओके, त्याला असं वाटतं की आता मला हायपरटेन्शन आहे तर माझ्यावर अजून काही बर्डन येऊ शकते डिसीजचं. ओके, त्यानंतर आहे सायकेट्रिक डिसऑर्डर. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे हा सायकेट्रिक डिसऑर्डर. ही त्याची फक्त प्रॉब्लेम झालेत, हे डिसऑर्डर झाले म्हणजे आजार. आपण बोलतो ना प्रॉब्लेम वेगळे आणि आजार वेगळे, हे त्याचे आजार आहे. ओके, सायकोलॉजिकल डिसऑर्डर. सायकोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे कसं माहिती आहे का, हायर लेवलला, जसे की ताप येणे आणि हार्ट अटॅक येणे, यात फरक आहे ना. तापेमध्ये आणि हार्ट अटॅक मध्ये फरक आहे. म्हणजे एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. तसंच हा एक प्रॉब्लेम आहे पण हा एक आजार आहे. ओके, प्रॉब्लेम आणि आजारामध्ये फरक आहे. तर त्यामध्ये काय बोलतो, स्ट्रेसफुल लाईफ इव्हेंट. सायकेट्रिक डिसऑर्डर आपल्याला काय होतात, खूप जास्त स्ट्रेस घेतल्याने, जास्त एका गोष्टीचा विचार केल्याने आपल्याला सायकेट्रिक डिसऑर्डर होऊ शकतात. ओके, आता तुम्ही बघितलं की एक पर्सन आहे, तो जॉब करतोय सकाळी 8 वाजेपासून तर रात्री 8 वाजेपर्यंत. ओके, तर मग त्याची लाईफस्टाईल कशी असणार आहे, स्ट्रेसफुल असणारच आहे ना, कारण की 12 तास तो काम करतोय. म्हणजे काय, स्ट्रेसफुल लाईफ इव्हेंट. त्याला काय, सायकेट्रिक डिसऑर्डर होण्याचे चान्सेस आहे. ओके, त्यानंतर आहे की आता यामध्ये बघतोय आपण ओके, ते पॉज केले का तुम्ही? नाही. डेथ ऑफ लव्ह वन म्हणजे असं की घरातले कोणी वारलंय किंवा घरातला कोणी एक्सपायर झालं आपल्या, जे की आपल्या जवळचे व्यक्ती होते, तर त्यामुळे त्याची एक थेरपी आहे, म्हणजे एक त्याची सायकल आहे. तर त्यावेळेला काय होणार की फुल्ली डिप्रेशन मध्ये असणार तो, किंवा त्याची लाईफ फुल स्ट्रेसफुल असणार. तो बोलणार की देवाने माझ्यासोबतच का असं केलं, माझ्या घरच्यांना घेऊन गेलं देव, कारण की त्यांच्याशिवाय मला कोण नव्हतं. ओके, तर मग ते कशामध्ये ना, स्ट्रेसफुल लाईफ इव्हेंट. म्हणजे आपण बघणार की कोणते कोणते स्ट्रेसफुल लाईफ इव्हेंट आहे. मी तुम्हाला सांगितलं एक जॉबचं, किंवा एक असा व्यक्ती आहे जिचं पूर्ण फॅमिली डिपेंड आहे एका जॉबवर, पण त्याला जॉबवरूनच काढून टाकलं. ओके, तर मग तो इव्हेंट कोणत्या वेळी त्याच्यासाठी स्ट्रेसफुल, तो विचार करेल की आता मी करू काय. हा पण एक पॉईंट आहे, त्याच्यामध्ये लिहून ठेवा. ते 2 मिनिटं पॉज करा. जसं की आपण बघितलं सायकेट्रिक डिसऑर्डर मध्ये एक स्ट्रेसफुल लाईफ इव्हेंट असतो. स्ट्रेसफुल लाईफ इव्हेंट म्हणजे काय होणार, लॉस ऑफ जॉब. एक पर्सन आहे जो की डिपेंडंट आहे त्याच्या जॉबवर. ओके, तिची पूर्ण फॅमिली डिपेंड आहे त्याच्या जॉबवर. ओके, तर मग त्यावेळेला काय होणार, त्याला कंपनीवरून किंवा त्या जॉब प्लेसवरून काढून टाकणार. ओके, काढून टाकल्यामुळे तो काय होणार, स्ट्रेसफुल लाईफ इव्हेंट होणार तिची. त्याला असं वाटेल की आता मी करू काय, माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही सोर्स ऑफ मनीसाठी. ओके, ते झाला लॉस ऑफ जॉब. त्यानंतर आहे डेथ ऑफ लव्ह म्हणजे लव्ह वन, किंवा आपल्या घरामध्ये कोणाची डेथ झाली किंवा आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये कोणाची डेथ झाली तर आपल्याला त्याचं दुःख होणारच ना. काही दिवस आपल्याला कळणार पण नाही की घरामध्ये आपलं असं का झालं. ओके, तर ते काय स्ट्रेसफुल लाईफ इव्हेंट आहे. किंवा एक असं पर्सन आहे घरातला जो मेंबर ज्याच्यावर सर्व डिपेंड होते. आता एक फॅमिली आहे, त्या फॅमिलीमध्ये 6 लोक राहतात, त्यातला एक पर्सन जो आहे हेड ऑफ मेंबर फॅमिलीचा, तो जॉबवर जातो, बाकी सगळं त्याच्यावर डिपेंड आहे. जर का तोच एक्सपायर झाला, तो जर का डेथ झाला तर स्ट्रेसफुल लाईफ इव्हेंट येणार. ओके, त्यानंतर डायव्होर्स. एखाद्याचा डायव्होर्स झाला तर तो पण काय स्ट्रेसफुल लाईफ इव्हेंट. ओके, आणि अदर्स मध्ये आहे की इंजुरी, बोललो कोणाचा हात तुटला, कोणाचा पाय तुटला जॉब करताना किंवा एखादं काम करताना, तर ते पण काय झालं स्ट्रेसफुल लाईफ इव्हेंट. रिटायरमेंट. आता कोणाकोणा वाटतं मी 30 वर्ष काम केले, 40 वर्ष काम केले एका ठिकाणी, तर मग त्यानंतर मी उद्यापासून करू काय. ओके, 60 वर्षानंतर रिटायरमेंट भेटते ना, तर तो पण एक आहे स्ट्रेसफुल लाईफ इव्हेंट आहे. त्यानंतर आहे फायनान्शियल स्टेट. एक असा व्यक्ती आहे की ज्याच्याकडे खूप कर्ज आहे लोकांचं, त्यानं खूप लोन घेतले लोकांकडून. ओके, तर तो विचार करेल की आता मी हे लोन रिटर्न कसं करू. ओके, तर तो पण काय स्ट्रेसफुल लाईफ इव्हेंट झाला आपल्या लाईफ मधला. ओके,
तुम्हाला कळाली याच्यापर्यंत मी काय शिकवलं. त्यानंतर आहे सोशल रिलेशनशिप अँड सपोर्ट. तर आपण पॉज करा 2 मिनिट. ओके, तर आपण फर्स्ट वन बघितलं स्ट्रेसफुल लाईफ इव्हेंट. सेकंड वन आहे सोशल रिलेशनशिप अँड सपोर्ट. सोशल रिलेशनशिप अँड सपोर्ट म्हणजे काय येणार की जसं तुम्ही तुमचे फॅमिली मेंबर आहे, फ्रेंड सर्कल आहे, ओके, सपोर्टिव्ह जे मेंबर आहे तुमचे सराउंडिंग मध्ये, ओके, तर ते तुम्हाला त्या टायमिंगला काय करणार, सपोर्ट करणार. ओके, एखाद्या तुमच्यावर सफर करता, तुम्ही एखाद्या घरामध्ये कोणाला आजार येत, आपण बोलतो ना रिलेटिव्ह आला तर छान वाटतं, ओके, तर ते आहे. त्यानंतर आहे पर्सनॅलिटी ट्रेट्स. ओके, त्यानंतर पर्सनॅलिटी ट्रेट मध्ये काय होणार, शायनेस, लो कॉन्फिडन्स अँड लो सेल्फ इस्टीम. त्यामध्ये पर्सनॅलिटी ट्रेट म्हणजे कसं माहिती का, कोणी कोणी असं असतं लाजाळू, आपण बोलतो ना जो लाजाळू असतं, बोलतच नाही कोणाला, माहिती आहे ना तुम्हाला की शायनेस, ओके, तर ते पण एक अफेक्ट करतं. त्यानंतर लो कॉन्फिडंट. त्यानंतर लो कॉन्फिडन्स म्हणजे कसं, त्याच्यामध्ये काही कॉन्फिडन्सच नाही, समोर एखादा क्वेश्चन विचारला तर त्याला फेस कसं करायचं, ओके. त्यानंतर लो सेल्फ एस्टीम. त्यामध्ये असं की त्याला एखादी गोष्ट जर का करायला सांगितली तर तो नाही लवकर करणार, ओके. त्यानंतर आहे डी नंबरचं कोपिंग विथ डिसीज, फिलिंग ऑफ फिअर अँड ग्रीफ. कोपिंग विथ डिसीज म्हणजे कसं, आपण कसं फेस करणार डिसीजला. आता मला हायपर टेन्शन आहे तर मी कसं कोप अप करणार, ओके. त्यानंतर मी रेग्युलर एक्सरसाइज करणार, ओके, माझं बीपी प्रॉपरली मेंटेन ठेवणार, ओके. त्यानंतर जे पण मीठ वगैरे असणार ते मी कंझ्युम करणार नाही, ओके. निगेटिव्ह इमोशनल रिॲक्शन. निगेटिव्ह इमोशनल रिॲक्शन म्हणजे तुमच्यावर समजा निगेटिव्ह इमोशन म्हणजे कसं एक डिसीज आहे, ओके. आता आपण बोललो ना की मला दुःख झाल्यानंतर मी निगेटिव्ह रिॲक्शन कसं देणार त्याला, जसं की हसणार, लोकांना दाखवणार नाही माझ्यामध्ये काय निगेटिव्हिटी रिॲक्शन आहे, ओके, त्या टाईपमध्ये. फिलिंग ऑफ हॅपीनेस और फिलिंग ऑफ जॉय. समजलं ना. आता आपण त्यानंतर बघणार आहे मेंटल हायजीन. त्यानंतर आपण बघणार आहे मेंटल हायजीन. आपण बघणार आहे मेंटल हायजीन. मेंटल हायजीनचं डेफिनेशन आणि कन्सेप्ट पण काय माहिती आहे का, हेल्दी प्रॅक्टिसेस फॉर प्रमोशन, प्रिझर्वेशन अँड मेंटेनन्स ऑफ मेंटल हेल्थ. म्हणजे की आपण आपली गुड मेंटल हेल्थ कशी डेव्हलप झाली पाहिजे, किंवा आपण एखाद्या आपल्या मेंटल हेल्थला कसं मेंटेन ठेवलं पाहिजे. म्हणजे एखादं स्ट्रेसफुल लाईफ इव्हेंट आला आपल्या लाईफमध्ये, किंवा एखादं कोणती पण सिच्युएशन आली तर त्याला आपण कसं सामोरं जाणार, हे आपल्याला मेंटल हायजीन मध्ये सांगितलेलं आहे. आता त्याचे पर्पज असे आहे की तुम्ही कुठे कुठे यूज करणार मेंटल हायजीन, ओके. आणि त्यानं प्रिन्सिपल आपण साधारणपणे बघणार. प्रिन्सिपल म्हणजे काय, इन व्हेरियस लाईफ स्टेजेस, म्हणजे की इन्फंट, टॉडलर, स्कूलर, ॲडल्टहूड, ओल्ड एज, म्हणजे की लहान मुलांपासून तर ओल्ड एज पर्यंत कसं मेंटल हायजीन हे होणार ते आपण बघू प्रिन्सिपलद्वारे, ओके. फर्स्ट आहे इन्फंट 0 to 1 years, ओके. आता इन्फंट आहे, इन्फंटला आपण मारलं, एक वर्षाचा मुलगा आहे, आपण त्याला मारलं तर तो काय करणार, रडणार, ओके. त्याला जे पाहिजे आपण ते नाही दिलं तर तो काय करणार, अजून जास्त रडणार, ओके. तो थांबणार का लवकर, 1 तास तर थांबणार नाही तो, ओके. तर त्यामुळे काय होणार, त्याच्या मेंटल हेल्थवर अफेक्ट होऊ शकतो. तर मग आपण त्या टायमिंगला काय केलं पाहिजे, जे त्याला हवंय ते त्या टायमिंग पर्यंत आपण त्याला प्रोव्हाइड केलं पाहिजे, ओके. आफ्टर दॅट असं आहे की टॉडलर आणि फ्री स्कूलर. टॉडलर आणि फ्री स्कूलर म्हणजे 1 year पासून तर 3 years, किंवा 3 years पासून तर 5 years, म्हणजे 5 वर्षापर्यंतचा मुलगा. तो काय करणार, बायसिकल चालवणार, म्हणजे की सायकल किंवा ट्रायसायकल, 3 चाकाची सायकल, तो पण तो चालवणार. तर त्या टायमिंग मध्ये काय होणार, त्याच्या मेंटल हेल्थ हायजीन जास्त इम्प्रूव्ह होणार. त्याला कळायला लागणार सोसायटी कशी आहे, सोशल पीपल कसे आहे, माझ्या फॅमिली एन्व्हायरमेंट म्हणजे किती लोक राहतात, ओके. त्याची मेंटल हेल्थ प्रॉपर होणार, ओके. त्यानंतर आहे स्कूलर. स्कूलर म्हणजे कसा, शाळेत जाणारा मुलगा, किंवा शाळेमध्ये तो जाणार, ज्या वेळेला तो शिकणार त्यावेळेला काय होणार, त्याची मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह होणार, ओके. इम्प्रूव्ह झाल्यानंतर इम्प्रूव्ह झाली की त्यानंतर त्याला कळणार की हा, मला जर काही एखादा स्ट्रेस आला तर त्या ठिकाणी मी या सिच्युएशनला फेस करू शकतो, ओके. आता जर का तो घरी येता वेळेस तो कुठे पडला
तर तो पडल्यानंतर तो जास्त करून रडणार थोड्या वेळ, पण त्याला कळेल की हा मी हॉस्पिटलला गेलो तर ही माझी बेनिफिट होईल, मला अजून कमी जखम होईल. ओके, तर हे काय झालं, त्याची मेंटल हायजीन त्याची परफेक्ट झाली. ऍडल्ट म्हणजे की 18 वर्षाच्या वरती किंवा 15 वर्षाच्या वरती सगळे लोक ते काय करणार की त्यांना माहिती आहे आता तुमच्यासाठी कोणाला स्ट्रेस आला तर तुम्ही काय करणार, एखादा मूवीज बघणार, सॉंग्स ऐकणार. ओके, करतात ना, ही कॉमन गोष्ट आहे की आपण डायव्हर्ट करतो आपला माइंड. जे काय आपल्यामध्ये लाईफ सिच्युएशन वाले हे स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे, आपण त्याला काय करतो, ब्रेक करतो. का? कारण की तेच थॉट माझ्या माइंडमध्ये परत नको आहे म्हणून. ओके, ओल्ड एज मध्ये 60च्या वरती जे रिटायरमेंट झालेले लोक असतात किंवा त्यांना आता काम होत नाही, त्यांची मेंटल हायजीन प्रॉपर असते का नाही, आपण त्यांना एक गोष्ट सांगू तर ते बोलणार की नाही हे असंच का. माहिती आहे ना तुम्हाला की ओल्ड एज पीपल जास्त आपल्यासोबत आर्ग्यू करतात की हेच का, हे का. आपण बोलतो की का नका आमची डोकं लावू. ओके, पण ते त्यांच्या मेंटल हेल्थनुसार ते त्या ठिकाणी परफेक्ट आहे. ओके, तर हे आहेत आपले प्रिन्सिपल. फर्स्ट आपण डेफिनेशन बघितली, प्रिन्सिपल बघितले. यामध्ये तुम्हाला असं काय आहे की जे समजलं नाही, असं काय आहे का? म्हणजे एज ग्रुप लिहू का, पुढे एज ग्रुप लिहायचं का? हे बघा, इन्फंट म्हणजे 1 वर्षापर्यंतचा मुलगा. ओके, 1 वर्षापर्यंतचा मुलगा काय कोणते ऍक्टिव्हिटी करू शकतो. त्यानंतर आहे टॉडलर आणि प्रिस्कुलर. प्रिन्सिपल आहे त्यामध्ये. आता मेंटल आपण काय बोलतो, मेंटल हायजीन म्हणजे की एखादा माझ्या मेंटल हेल्थला मी कसं प्रमोट करणार, चांगली मेंटल हेल्थ करण्यासाठी. ओके, जर का माझ्या लाईफमध्ये सिच्युएशन आले स्ट्रेसफुल, ओके, उद्या माझ्या घरातलं कोणी आजारी पडलं तर मी त्यासाठी काय करणार, अगोदरच सेव्हिंग करून ठेवणार. ओके, की माझ्या घरी उद्या कोणी आजारी पडलं तर मी ही जी मनी आहे त्या ठिकाणी यूज करणार. ओके, हे काय झाले आपली मेंटॅलिटी. पण आपण मेंटल हेल्थ म्हणजे काय की मी त्या ठिकाणी काय सिच्युएशनला काय रिएक्ट करणार, कसं सामोरं जाणार. ओके, ते झालं मेंटल हायजीन. समजलं तुम्हाला? अजून काय विचारायचं आहे? ओके, तर या ठिकाणी आणि आपण या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट आपण एक नर्स आहोत, तर सायकेट्रिक नर्सचं मिनिंग काय या ठिकाणी की इन्फंट जर का हॉस्पिटलमध्ये इन्फंट ऍडमिटेड आहे तर तो जास्त क्राय करतोय तर त्या ठिकाणी बोलतात ना, रडू नको ना तरी इंजेक्शन देईल. ओके, बोलतात ना सर्व ठिकाणी की रडू नका हे इंजेक्शन देईल. तर आपल्याला असं बोलायचं नाही त्यांना, आपल्याला त्यांची केअर घ्यायची आहे. ओके, त्यांना प्रॉपर मेडिकेशन, त्यांना प्रॉपर फूड, त्यांना प्रॉपर जे पण त्यांचे प्रॉपर डेली रुटीन मध्ये आहे ते त्यांना प्रोव्हाइड करायचं आहे. टॉडलर आणि प्रीस्कूलर मध्ये जर का त्या टायमिंग पिरियड मध्ये त्यांचे जर का फिजिकल ग्रोथ आणि मेंटल ग्रोथ दोन्ही पण आपल्याला चेक करायचं आहे, त्यांना प्रॉपर न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं आहे. त्यांच्या आईला सांगायचं की या ठिकाणी तुमच्या मुलाला जे पण रेग्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये जेवण, प्रॉपर फुल न्यूट्रिशन, त्यानंतर स्टडी. ओके, या ठिकाणी त्यांना गायडन्स करायचं आहे. स्कूलरमध्ये पण सेम. स्कूलरमध्ये माहिती आहे की स्कूलमध्ये प्रोग्राम होतात, आय चेकअप, ओके, बॉडी चेकअप होतात ना. ओके, तर त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आणि अडल्टहुड मध्ये पण आपल्याला त्यांना काउन्सिलिंग करायचं. तुम्हाला माहिती आहे काउन्सिलिंग सेशन, कोणाला काही डाऊट आलं तर आपण विचारतो, मला ह्या ठिकाणी डाऊट आहे तर काय करू, मग ते तुम्हाला गायडन्स करता. ओके, त्यासारखं ओल्ड एज म्हणजे पण सेम, ओल्ड एज होम असतात. तुम्ही तुमच्या कोणा बघितले ओल्ड एज होम पुढे इकडे आहे? नाही बघितलं? त्या ठिकाणी कधी व्हिजिट केलेलं तुम्ही, कधी जाऊन बघितले त्या ठिकाणी? ओके, त्या ठिकाणी काही काही असे पेशंट असतात की त्यांना डिमेन्शिया म्हणजे तुम्हाला अल्झायमर, आपण विसरण्याची बिमारी त्याला बोलतो. ओके, ते पण जास्त ओल्ड एज पीपल मध्ये बघायला भेटतं. ओके, तर या ठिकाणी आपलं लेक्चर संपलंय. आपण सगळ्यात अगोदर बघितलं तर मेंटल हेल्थ काय असते, आपली मेंटल हेल्थची प्रिन्सिपल, मेंटल हेल्थची कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ मेंटल हेल्थ बघितलं होतं. मग त्यानंतर आपण बघितलं मेंटल हायजीन, मेंटल हायजीनची डेफिनेशन, प्रिन्सिपल आणि रोल ऑफ नर्स. रोल ऑफ नर्स पण तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचं आहे. ओके, रोल ऑफ नर्स मध्ये तुम्ही काय लिहिणार? ऍडवायझर, गुड ऍडवायझर, ओके, लिस्नर, ओके, त्यानंतर काउन्सलर, केअर गिव्हर, एज्युकेटर,
ओके, हे तुम्हाला रोल ऑफ नर्स यामध्ये लास्टला लिहायचे. ओके, म्हणजे रोल ऑफ नर्स म्हणजे मी तुम्हाला हेच सांगत ना, आता तुम्ही एखाद्या या पर्सन पैकी एखाद्याला तुम्ही ऍडवाइस करता की प्रॉपर न्यूट्रिशन घेतलं पाहिजे, म्हणजेच काय गुड ऍडवायझर. लिस्नर म्हणजे काय, आता एखादा व्यक्ती तुम्हाला सांगतोय की मला हा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला लगेच त्या इंटरप्ट करायचं नाही. आता मी बोलते तर तुम्ही तुमच्यापैकी कोणी लगेच अचानक बोलणार की हा मला डाऊट आहे. ओके, तर त्या ठिकाणी तुम्हाला ऐकून घ्यायचंय पहिले मी काय बोलतोय, मग नंतर तुम्हाला रिस्पॉन्स करायचं. झालं लिस्नर. काउन्सिलर म्हणजे चांगली प्रॉपरली काउन्सिलिंग करायची, काउन्सिलिंगच्या मिनिंग माहिती सर्वांना. ओके, केअर गिव्हर म्हणजे प्रॉपर जी पण डेली बेसिसवर केअर आहे ती केअर त्यांना प्रोव्हाइड करायची आहे. आणि एज्युकेटर म्हणजे त्यांना कोणताही प्रकारचा डाऊट असला तो सॉल्व्ह करायचा. ओके, हे झालं आपलं मेंटल हायजीन. तर आपला या ठिकाणी हा चॅप्टर संपलाय. तुमचे कोणाला काही डाऊट आहे?